नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या प्रश्नमालिकेतील पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे। प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि आपण 10 मिनिटांमध्ये 10 प्रश्न पटपट पाहणार आहोत। प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करायचे, नसेल येत तर उत्तर लक्षात ठेवायचे। तर प्रश्न बघा काय आहे। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय न्यासच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली? बघा, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय न्यास हे जे आहे त्याच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आपल्याला विचारलेले आहे। ऑप्शनमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि एकनाथ शिंदे असे हे 4 ऑप्शन देण्यात आलेले आहे। चला तर याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे। उद्धवजी ठाकरे यांची काय झालेले आहे? बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय न्यासच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे। असेच वाऱ्याच्या वेगाने प्रश्न तुमच्या समोर येणार आहेत। युनेस्कोने अलीकडेच कोणत्या भारतीय शहराचा सर्जनशील शहराच्या यादीत समावेश केला आहे? बघा, युनेस्कोने कोणत्या शहराचा, भारतातील कोणत्या शहराचा जो सर्जनशील शहरांच्या यादीत समावेश केलेला आहे असं आपल्याला इथे विचारलेलं आहे आणि इथं ऑप्शन देखील दिलेले आहेत। ऑप्शन बघा काय आहेत। अहमदाबाद, कानपूर, मिथिला आणि लखनौ असे हे 4 दणदणीत आपल्याला ऑप्शन देण्यात आलेले आहे। चला याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे। लखनौ या शहराचा सर्जनशील शहर जे आहे त्यांच्या यादीमध्ये युनेस्कोने काय केलेला आहे? समावेश केलेला आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। मित्रांनो, अशाच पद्धतीचे नवनवीन प्रश्न तुमच्या समोर येणार आहेत। त्यासाठी तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून घ्या। महाराष्ट्रामधील पोलीस भरती असेल, त्याचबरोबर GMC सोलापूर, GMC पुणे असेल, पुणे महानगरपालिका, बॉम्बे हायकोर्ट अशा सर्व भरतींसाठी असे हे चालू घडामोडीचे प्रश्न, सामान्य ज्ञानावरील प्रश्न तुम्हाला विचारले जातात। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे। प्रश्न काय आहे? युनेस्कोने क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क म्हणजेच UCCN कोणत्या वर्षी तयार करण्यात आले आहे? युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क बघा काय आहे। युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क कोणत्या वर्षी तयार करण्यात आले? 1999, 2004, 2010 त्याचबरोबर 2015 अशा आपल्याला 4 ऑप्शन देण्यात आलेले आहे आणि याचा करेक्ट आन्सर आहे 2004 साली UCCN हे काय करण्यात आलेलं आहे? तयार करण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क म्हणजेच UCCN अंतर्गत समाविष्ट असलेले 7 सर्जनशील क्षेत्रापैकी आहे? त्याच्यामध्ये 7 सर्जनशील क्षेत्र त्या ठिकाणी काय केलेले आहेत? फायनल करण्यात आलेले आहेत। त्याच्यातील खालीलपैकी कोणतं एक नाही विचारलेलं आहे आपल्याला। हे जे काही 4 ऑप्शन दिलेले आहेत याच्यातला ते जे काही UCCN जे आहे त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं नाही असं विचारलेलं आहे। ऑप्शनमध्ये हस्तकला आणि लोककला, पाककृती, साहित्य आणि वास्तुकला हे 4 ऑप्शन दिलेले आहेत। याच्यातील करेक्ट ऑप्शन बघा काय आहे। वास्तुकला याचा समाविष्ट करण्यात आलेला नाही 7 सर्जनशील क्षेत्रांमध्ये। त्याच्यानंतर पुढचा बघा, पुढचा प्रश्न, 5वा प्रश्न आजच्या प्रश्नमालिकेतील। खालीलपैकी कोणत्या शहर श्रेणीच्या जोड्या युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क अंतर्गत योग्य रीतीने जुळतात? इथं UCCNच्या अंतर्गत असणारे आपल्याला जोड्या विचारलेल्या आहेत। कोझिकोड संगीत, जयपूर हस्तकला आणि लोककला, मुंबई साहित्य, वेन्नई चित्रपट असे हे 4 जोड्या दिलेले आहेत आणि याच्यातील करेक्ट जोडी आहे बघा जयपूर हस्तकला आणि लोककला हे काय आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्याला पाहायचा आहे। पुढचा प्रश्न बघा काय आहे। युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क UCCN चे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? UCCN जे आहे त्याचा लॉंग फॉर्म इथं तुम्हाला दिलेला आहे। त्याचा आपल्याला कार्य किंवा उद्दिष्ट विचारलेला आहे। तर पहिलं बघा, जागतिक पर्यटन वाढवणे, क्रीडा आणि शारीरिक क्रियाकलापांचा प्रोत्साहन देणे, सांस्कृतिक उद्योगांच्या सर्जनशील सामाजिक आणि आर्थिक क्षमतेचा फायदा घेणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार अडथळे कमी करणे असे हे 4 ऑप्शन दिलेले आहेत। UCCNचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे आपल्याला विचारलेले आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 सांस्कृतिक उद्योगाच्या सर्जनशील सामाजिक आणि आर्थिक क्षमतेचा फायदा घेणे हे UCCNचे प्राथमिक उद्दिष्ट आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो
तुमच्या समोर आहे. लखनौच्या आधी युनेस्कोच्या सर्जनशील यादीत पाकशास्त्र विभागामध्ये कोणत्या भारतीय शहराचा समावेश झाला आहे? पाकशास्त्र विभागामध्ये कोणत्या भारतीय शहराचा समावेश झालेला आहे इथे विचारलेलं आहे. हैदराबाद, कानपूर, जोधपूर आणि जयपूर असे हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. याच्यातील करेक्ट ऑप्शन बघा काय आहे, तर हैदराबाद याचा पाकशास्त्र विभागामध्ये युनेस्कोचा समावेश झालेला आहे. कोणाच्या आधी? लखनौच्या आधी. चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. आत्मीय सभा कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली आणि तिचा उद्देश काय होता? आत्मीय सभा कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली आणि तिचा उद्देश काय होता? तर 1828 मूर्तिपूजा प्रोत्साहनासाठी, त्याच्यानंतर 1814 मूर्तिपूजा, जातीभेद आणि आचार विचारातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, 1820 साली ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी आणि 1822 आधुनिक शिक्षणासाठी. आत्मीय सभा कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली आणि तिचा उद्देश काय होता आपल्याला विचारलेलं आहे. याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे मित्रांनो, 1814 मूर्तिपूजा आणि जातीभेद आचार विचारातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आत्मीय सभा स्थापन करण्यात आली. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. आजच्या प्रश्नमालिकेतील हा 9वा प्रश्न आहे. तर सतीच्या प्रथेच्या उच्चाटनाचा कायदा कोणत्या काळात पारित झाला? सतीच्या प्रथेच्या उच्चाटनाचा कायदा कोणत्या काळात पारित झाला? वॉरेन हेस्टिंग्ज, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड विल्यम बेंटिंक आणि लॉर्ड कझन हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. याच्यातील करेक्ट आन्सर बघा काय आहे, लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या काळामध्ये सतीच्या प्रथेचा उच्चाटनाचा कायदा पारित झाला आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. खालीलपैकी कोणते ग्रंथ राजाराम मोहन राय यांनी एकेश्वराच्या प्रचारासाठी प्रकाशित केले? खालीलपैकी कोणते ग्रंथ राजाराम मोहन राय यांनी एकेश्वरवादाच्या प्रचारासाठी प्रकाशित केले किंवा प्रसिद्ध केले? तर इथं बघा, प्रेस्क्रिप्ट्स ऑफ जिसन 1820, तुहफ अल मुआहिदीन 1860, मिरात उल अकबर 1821 आणि संवाद कौमुदी 1821. तर याच्यातील करेक्ट आन्सर तुम्हाला इथं दिलेला आहे. तुहफत अल मुआहिदीन 1803 साली काय केलं? एकेश्वरवादाच्या प्रचारासाठी राजाराम मोहन राय यांनी प्रसिद्ध केलं. तर मित्रांनो बघा, अशाच पद्धतीचे नवनवीन प्रश्न आपण पाहणार आहोत. तुम्ही कोणतीही सरळ सेवा पद्धतीच्या भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय हे उपयुक्त प्रश्न आहेत. अशा पद्धतीचे प्रश्न नक्कीच परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.